महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील मागासवर्गीय संघटनेच्या सभासदांवर प्रशासनाद्वारे होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तसेच महावितरण कंपनीतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बुधवारी अमरावती परिमंडळ कार्यालयासमोर प्रचंड द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विभागातील पदभरतीमध्ये मागासवर्गीयांना सातत्याने डावलले जात असल्याचा आरोप मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केला आहे। महावितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविताना विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक ही पदे कंत्राटी स्वरूपात भरली जात आहे। ती स्थायी स्वरूपात भरली जावी अशी मागणी मागासवर्गीय संघटनेने यावेळी केली। त्याचप्रमाणे कंपनीमध्ये पदोन्नती करताना पदवीधारक अधिकाऱ्यांना सातत्याने डावलले जात असल्याचा आरोपही संघटनेने यावेळी केला। कंपनीचे खासगीकरण तसेच विभाजन करण्याचा जो घाट कंपनीने चालवला आहे त्याबद्दल संघटनेच्या सभासदांमध्ये प्रचंड रोष आहे। महावितरण कंपनीमध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास अद्यापपर्यंतही निश्चित नसल्यामुळे तांत्रिक कर्मचारी प्रचंड तणावात जगत आहे। अतिरिक्त कामाचा कोणताही मोबदला तांत्रिक कर्मचाऱ्यांना मिळत नाही। कंपनीतील यंत्रचालक पदावरील पदोन्नतीमध्ये सतत अन्याय होत आहे व त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे। ती तफावत दूर करण्यात यावी अशी मागणी मागासवर्गीय संघटनेने यावेळी केली। या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्यातील सर्व परिमंडळ कार्यालयासमोर बुधवारी प्रचंड द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते। या द्वारसभेनंतरही प्रलंबित प्रश्न सोडवले गेले नाही तर येत्या 7 मार्च पासून मुंबई येथील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने केला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।